सुटली. तुकोबराय म्हणले त्याच्यासाठी युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर बहु निद्रा फाशेल. काय सांगते शास्त्र बघा. लय झोप नाही, लय खायचं नाही, लय बोलायचं नाही, लय फिरायचं नाही. अहो विज्ञानाच्या पुढे महाराज बघा तुम्ही आता काय काय माणसं थोड्या अजून 10-15 वर्षांनी प्रत्येक माणसाला गोळ्या सुरू होणार झोपीच्या. झोप लागणार नाही, करामणार नाही. आताच प्रमाण वाढले. फाशी औषधं घेऊन माणसं मारायला का सुखच नाही. सगळे पैसा अजून 10 वर्षांनी ह्या पोराकडे सुद्धा कोट रुपये असणार. पण पैसा काय सुख आहे का? सुख कशाने महाराज? फक्त सुख ज्ञानाने. हा म्हणून गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. अति जैसे म्हणून महाराज धरावे ते पाय आदि आदि धरावे ते पाय आदि आदि धरावे ते पाय आदि आदि धरावे ते पाय. हा सद्गुरु सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदि आदि. आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न सहाय उपमा सद्गुरु महिमा गात. ही काय माझा गात आहे का? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. आपणा सारखे करीती तात्काळ. ज्या वेळेस नामदेव सुद्धा कीर्तन करत होते महाराज पण कच्चे ठरले. पण ज्या वेळेस विसोबा काकाकडे गेले आणि पक्के झाले आणि पंजाब पर्यंत ह्या भागवत धर्माची पताका मेलेली काय उठवली महाराज सांगा. ह्या कीर्तनात हात फुटलेत, ह्या कीर्तनात मेलेले माणूस उठले. मग आज इतके कीर्तनकार आहेत एखादं मडे कीर्तनात आणून टाका आणि उठव म्हणाव 50,000 गिनाय तर 1 कोटी रुपये. किती कीर्तन करायचे? फक्त श्रोते मंडळी हुशार नाहीत महाराज. ही कीर्तनकार का वाढले तुम्ही सांगा. एक सारा खुरपायला 2 दिवस लागतात का दुपारात खुरपती एक बाई? चांगला जर सारा असला दुपारात. पण मालकिनीला कसं खुरपायचं हीच माहित नाही. तिने 3 दिवस लावले एक सारा खुरपाय. तिला काय माहिती? तसं महाराज श्रोता असा पाहिजे की वक्त्याला कळलं नाही पाहिजे काय बोला. असे श्रोते पाहिजेत महाराज. अशी मंडळी बरं का. तुमचं 10-15 मिनिटं ज्याच घेतली सुरुवात व्हायलाच 15 मिनिटं झाली. वायाला जाणार नाही महाराज. हा काळ सारावा चिंतनी एकांत वास गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार. हा थोडं कमी जर खाल्लं ना ज्ञान आहे महाराज. कुठं पशी ज्ञान नाही. जागणं कमी, झोपणं कमी, बोलणं कमी असं झालं पाहिजे देवा की फक्त घेई माझी सेवा भाव शुद्ध. म्हणून आमच्या या 2 असतील या लेकरा बाळांना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. सगळ्यात मोठा महाराज दोष तुम्हाला एक सांगतो. चला आपलं कीर्तन पितृदोष. काय मला तर देवाचा दोष सुद्धा काही करत नाही पण पितृदोष एक तर लागत नाही, लागला तर सुटीच नाही. काही काहींची घरं गेली महाराज. म्हणून पितृ एक वासुदेव का बाहेऱ्यात का पांगड्या बाहेरा आंधळ्यात एक प्रमाणे नाही सत कीर्ती श्रवणा आली नाही संत सेवा घडेली आणि पितृ वचनाची पाठ दिली तीर्थेवरती असून त्यागिली. बाहेरा आंधळा महाराज. म्हणून पितराची सेवा केली पाहिजे. म्हणून आज या पितृ ऋणातून या दोन्ही बी माऊलकर आपले भाऊ असते त्यांचे दोन मुलं ना 2 मुलांनी महाराज जसे राम लक्ष्मण सारखी मुलं आहेत महाराज. असे दोन्ही भावंडांनी 2 बहिणीत महाराज. या 3 बहिणीत या लेकरांनी एक वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक त्यांच्या तर ऋणातून मुक्त होत नसतं महाराज. पण तो का म्हणे फार
थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. शेवट तुकोबारायाने सांगितलं, अरे बाबांनो, तुम्ही देव देव करून का भिडताय? तुम्हीच देव आहे. देवाची बरे देवाची
नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम